नमस्कार, मी विनीता देशमुख बोलतीये. उद्या बानेरमध्ये एक हॉस्पिटलचं उद्घाटन होणार आहे आणि त्याचं नाव आहे यशवंतराव भिमाले हॉस्पिटल. जे श्रीनाथ भिमाले जे स्थायी कमिटीचे चेअरमॅन आहेत आणि त्यांचा काहीही संबंध नाही आहे ह्या हॉस्पिटल किंवा बानेरच्या तिथं. ते आहेत सॅलिसबरी पार्कचे बीजेपी कॉर्पोरेटर आणि त्यांनी असाच गोंधळ घातला होता. आम्ही सगळे जे सिटीजन्स आहोत 40 वर्ष आम्ही भांडलो आमच्या सॅलिसबरी पार्क गार्डनसाठी, कारण ती गार्डन एका बिल्डरला दिलेली होती आणि मग आम्ही हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टमध्ये जाऊन आमच्यातर्फे निकाल लागला आणि मागच्याच वर्षी ते गार्डन आमच्या हाती आलं. आणखी आम्ही भीमालेंना सांगितलं की 40 वर्षाचे हे आमचे परिश्रम आहेत, त्यामुळे ह्या गार्डनचं नाव कुणाच्याही प्रायव्हेट माणसाच्या नावाखाली जायचं नाही. ते हो म्हणाले. आणखी त्याचं नाव राहिलं पुणे महानगरपालिका गार्डन. परंतु 30 मार्चला मागच्या वर्षी त्यांनी रातोरात ते सगळं बोर्ड काढून त्यांच्या वडिलांचं नाव दिलं. आम्ही 6 महिने खूप कॅम्पेनिंग केली. देवेंद्र फडणवीस साहेब, आम्ही तुम्हाला भेटलो आणि तुम्ही आम्हाला अश्युरन्स दिला होता की तुम्ही ऍक्शन घेणार, परंतु काही झालं नाही. आणि आता तुम्ही उद्या उद्घाटनासाठी यशवंतराव भिमाले कॅन्सर हॉस्पिटल बानेरमध्ये तुम्ही येणार आहात. तर माझी ही विनंती आहे की तुम्ही आधी तो बोर्ड त्यांना काढायला सांगा आणि बानेर कॅन्सर हॉस्पिटल नाव द्या आणि मगच तुम्ही इनॉग्रेशन करा. कारण अशी ही नागरिकांची थट्टा फारच आम्ही सहन करून घेतोय. 358 ठिकाणी सगळ्या कॉर्पोरेटचे मामा, काका, आई, वडील, बहीण, भाऊ, मुलगा ह्यांचे सगळी नावं असतात. आमच्या पैशांनी तुम्ही हॉस्पिटल बांधता, आमच्या पब्लिक पैशांनी टॅक्सनी तुम्ही हॉस्पिटल बांधता आणि तुमच्या वडिलांच्या नावावर ते हॉस्पिटल देता. काय केलं तुमच्या वडिलांनी? कोण होते ते यशवंतराव भिमाले? पुण्यामध्ये त्यांनी 1 सेंटीमीटरचं तरी काम केलं का? त्यामुळे मी आता परदेशी आहे परंतु मी आल्यावर मी मोठं आंदोलन करणार आहे. देवेंद्र फडणवीस साहेब प्लीज, नवल राम साहेब प्लीज लिसन टू दिस agony of citizens. This is getting too much.